कृषी संकल्प अभियान दिनांक 29 मे ते 12 जून दरम्यान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय नवी दिल्ली अंतर्गत भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या वतीनं कृषी तंत्रज्ञानाची जनजागृती गावोगावी करण्यासाठी विकसित कृषी संकल्प अभियान दिनांक 29 मे ते 12 जून दरम्यान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ लालासाहेब तांबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। कृषी विज्ञान केंद्र सोलापूरच्या कार्यक्षेत्रात हे अभियान राबवण्यात येणार आहे। उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा आणि बार्शी तालुक्यातील 90 ते 100 गावांमधून या अभियानादरम्यान मार्गदर्शन शिबिरं, चर्चासत्र, प्रात्यक्षिकं घेण्यात येणार आहेत। गुरुवार दिनांक 29 मे रोजी सकाळी 9 वाजता बोरामणी इथं या अभियानाचं उद्घाटन खासदार प्रणिती शिंदे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते होणार आहे। राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर राजीव मराठे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, सोलापूर आत्माचे प्रकल्प संचालक डॉक्टर कांतप्पा खोत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। या निमित्तानं विशेष कृषी रथ तयार करण्यात आला आहे। दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, आमदार दिलीप सोपल, आमदार समाधान अवताडे आदी मान्यवर या अभियानात सहभागी होणार आहेत। शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन लालासाहेब तांबडे यांनी केलं। 29 तारखेला सकाळी 10:30 वाजता बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर येथे होणार आहे। या कार्यक्रमासाठी सन्माननीय खासदार महोदय शिंदे मॅडम उपस्थित राहणार आहेत। तसंच माननीय सचिन कल्याण शेट्टी साहेब आमदार महोदय उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाला सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय पण उपस्थित राहणार आहेत। तसंच जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातील इतर आमदारही येण्याचं अपेक्षित आहे। तर अशा प्रकारचं हे भव्य असं विकसित कृषी संकल्प अभियान हे कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबवलं जाणार आहे। आपल्या मार्फत माझी शेतकरी बांधवांना जिल्ह्यातील विनंती आहे की हे जे अभियान ज्यावेळेस आपल्या परिसरामध्ये येईल त्यावेळेस त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि सुधारित कृषी तंत्रज्ञान आत्मसात करा। माध्यमातून मला आपल्याला एक सूचित करायचं आहे की हे जे विकसित कृषी संकल्प अभियान आहे त्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याचं आपण काम करावं। आणि या पत्रकार परिषदेला प्रदीप गोंजारी उपस्थित होते।